व्हायचंच आहे की काही प्रश्न होते मनात. सी बेसिकली सगळ्यात पहिले थँक्यू सो मच. मला सगळ्यात जास्त आनंद होतोय कारण वर्षाची सुरुवात छान अशा फिल्मनी होती माझ्या आणि तेही रेड बेल थिएटरमध्ये आज म्युझिक लॉन्च होत आहे. सो आय एम हॅपी, फॉर्च्युनेट आणि थँक्यू सो मच तुम्ही सगळे इथे आला. आणि येस, कॅरेक्टरबद्दल फिल्मबद्दल म्हणशील तर प्रसाद खांडेकरबद्दल असं लोकांना वाटतं माझी पहिली फिल्म आहे, मी पहिल्यांदा काम करते, पण तसं नाही आहे. मी त्याच्याबरोबर खूप आधी त्यांनी एक हिंदी नाटक केलं होतं जे माझं पहिलं नाटक होतं. त्याच्यात त्यांनी ते डिरेक्ट केलं होतं आणि मी त्याच्यात काम केलं होतं. सो प्रसाद बरोबर त्यामुळे तेव्हापासून असं होतं. आत्ता आम्ही बसल्या बसल्या तेच म्हणत होते मी त्याला, म्हणजे प्रसाद आठवतंय 10 वर्ष आधी जेव्हा मी नाटक करत होते तेव्हा आपण म्हणायचो हे तुझी पहिली फिल्म मीच करणार, तुझ्या पहिल्या फिल्म. तो हो आपण करणार एकत्र, आणि आज ते स्वप्न पूर्ण होत आहे. सो आय एम फॉर्च्युनेट. आणि 3 रिझन आहे जसं सांगितलं. एक पहिलं प्रसाद, दुसरं सेजल मॅम, कारण सेजल मॅम बरोबर ऍक्च्युली फॅमिली रिलेशन आहे माझ्या नवऱ्याचे. सो त्यामुळे त्यांनी जेव्हा सांगितलं असं काही आहे म्हटल्यावर नाही म्हणायची संधीच नव्हती, आणि नाही म्हणजे म्हणायचंच नाही. ऑफकोर्स फिल्म अशी होती, पण त्यांनी सांगितल्यावर ओके. आणि तिसरं रिझन होतं स्वप्नील. मला जेव्हा नरेशन मिळालं प्रसादने दिलं तेव्हा मी पहिला फोन स्वप्नीलला केला आणि स्वप्नीलला विचारलं स्वप्नील करायची ना? तो म्हणाला ऑफकोर्स करायची टुंपा. आणि मी सांगितलं येस आय एम इन. मला अजूनही आठवतंय. आणि थँक्यू स्वप्नील अगेन. माझ्या सगळ्या फिल्म्स आत्तापर्यंतच्या माझ्या करिअरमधल्या चांगल्या फिल्म्स मी जेव्हा जेव्हा निवडल्या तेव्हा मी स्वप्नीलला विचारलं, त्याची परवानगी घेतली, त्याची परमिशन तो म्हणाला कर, तेव्हा केलं. आणि खरंच ही पण फिल्म त्यातलीच आहे. आणि आय एम क्रॉसिंग माय फिंगर्स ॲक्च्युली की आता सगळं तुमच्या हातात आहे. ॲक्च्युली आता 28ला रिलीज होणार आहे. सो थँक्यू सो मच अगेन. तुमच्या सगळ्यांमुळे मला ही संधी मिळाली की इतक्या छान कलाकारांबरोबर, स्पेशली कॉमेडी, आणि जो माझा फोटे नाहीये, मी पहिल्यांदाच करते ॲक्च्युली असं काहीतरी. आणि आता ते किती छान केलंय, कसं केलंय ते तुम्हीच ठरवा. पण थँक्यू सो मच फॉर दिस चान्स. खूप खूप शुभेच्छा. आणि जसं तू म्हणालीस की कॉमेडी पहिल्यांदा करतेस, पण टीजरमध्ये तरी असं वाटतंय की तो वास तुला जमलाय. कधी कधी होतं ना काखेत कळसा आणि गावाला वळसा, तुझ्याकडे असेल कॉमेडी आणि ती तुला या सिनेमाच्या निमित्ताने ती. पण खरं सांगू आत्ता मला कळलं ह्याचं मिनिंग काय. प्लीज ही म्हण जेव्हा मला तरी ही म्हण प्रसादने जेव्हा सांगितली असं तुला, मी तोच विचार करते प्रसाद मला सांग, तुला नंतर सांगतो ह्याचा मिनिंग, तुला नंतर. आज मला कळला ह्याचा मिनिंग काय या म्हणीचा. सो थँक्यू सो मच. मला वाटतं दिग्दर्शकाला हवं असेल की ते तुझ्याकडून काढून घेण्यासाठी काही तुला खरंच माहिती नाहीये. पण येस ऑफकोर्स आम्हाला टीजर पाहून तरी नक्कीच असं वाटतंय की कमाल येणारच आहे. थँक्यू. यानंतर वळते रोहित माने यांच्याकडे. खरं तर तुम्हाला सतत आम्ही बघत असतो, रोहित, नम्रता, प्रसाद आणि त्यांचे